हॅलो मुलांनो, एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी अभिषेक ठिगळे. कन्सेप्ट इज पॉवर ही आपली सिरीज चालू आहे आणि तुम्ही भयंकर चांगला प्रतिसाद देत आहे. तर माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही इतर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पण ही सिरीज पोचवा. आपण याच्यात काय करतोय की एखाद्या टॉपिकची एक कन्सेप्ट घेऊन येतोय आणि त्याच्यावर आधारित एक 4-5 प्रश्न घेतोय, जेणेकरून ती कन्सेप्ट तुमची क्लिअर व्हावी आणि त्या पद्धतीचा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर तो तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं विदाऊट फॉर्म्युला विदाऊट एक्स सोडवता यावा, त्यासाठी आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. आणि तुमच्या कमेंट्स वगैरे पण मला सांगत चला, इथनं पुढं काय घ्यावं हे सगळं कमेंटमध्ये सांगा. मी एक कमेंट वाचत असतो, प्रत्येकाला रिप्लाय देतो, प्रत्येकाला रिॲक्शन देत असतो. तर त्यामुळे तुमच्या कमेंट वेस्ट जाणार नाही आहेत. आणि मला वाटतं की हेच जरा सध्याच्या काळात जास्त गरजेचं आहे. नुसतं शिकून इम्पॉर्टंट नाही, तर विद्यार्थ्यांचे डाऊट, त्यांचे सजेशन घेऊन त्या पद्धतीनं पुढं मला इम्प्लिमेंट करायचं आहे. आणि असं जास्त ठिकाणी बघायला मिळत नाही. तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचता येतं, ही खरंच खूप रेअर गोष्ट आहे. इतर ठिकाणी असं होत नाही, तुम्ही त्या शिक्षकांपर्यंत पोहोचू पण शकत नाही. मध्ये खूप सारे लेअर असतात, कोऑर्डिनेटर, मॅनेजर, हा मॅनेजर, तो मॅनेजर, आणि त्यानंतर ते शिक्षकापर्यंत पोहोचता येतं किंवा त्याचा नंबर आपल्याला मिळतो. तर त्याला मी हे करून तुम्ही माझ्यापर्यंत कधीही कसंही पोहोचू शकता. या सगळ्याची सोय मी तुमच्यासाठी केलेली आहे. तर तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगायचं तुम्हाला काय हवं आहे, त्या दिशेने मी त्याचा तसा प्रयत्न पुढच्या लेक्चरमध्ये नेहमीच करत असतो. तर ही सिरीज पण त्यासाठीच आहे. अजून काय तुम्हाला आणायचं असेल तर ते सुद्धा सांगा. मुख्य परीक्षा चालू आहे, मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं मी एक डोक्यात असं आणतोय की 21 ते 24 जे 4 पेपर आहेत किंवा 20 ते 24 5 पेपर आहेत, ते सलग एका दिवशी वन डे टाईप घेऊन टाकावे आपण यूट्यूबवर किंवा इथं ऑफलाईन सेशनमध्ये, असं माझ्या डोक्यात चाललेलं आहे. लेट्स सी कसं ते वर्कआउट होतंय. तुम्ही जोपर्यंत कमेंट देत नाही, मला अंदाज येत नाही की मुलांना काय हवं आहे. नाहीतर माझ्या डोक्यात खूप काय काय असतं, पण मुलांना ते नकोच असेल तर काय अर्थ नाही. त्यामुळे तुम्हाला जे पाहिजे ते मला तुम्ही सांगा, ते आपण सगळं तयार करायला तर मी तर रेडीच आहे. तुम्ही फक्त मला सांगायची गरज आहे की सर असं असं करता येईल का, तसं तसं करता येईल का. तर त्या पद्धतीनं आपण प्रयत्न करूयात. आणि मग तसं पाहिलं तर माझी मोठी बॅच तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. एज्युकल्चर ॲपवर ही मोठी बॅच तुम्ही घेऊ शकता. 2026 मध्ये होणाऱ्या कुठल्याही एक्झामसाठी ही बॅच तुम्ही घ्यायची. आता सगळ्या एक्झाम MPSCकडे येणार आहेत, तर पॅटर्न ह्याच पद्धतीचा असणार आहे. आणि 2009 ते 2026 पर्यंतचे सगळे PYQ, जवळजवळ 3000 PYQ वर्गातच घेणारी ही महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे. पहिल्यांदा आपण कन्सेप्ट शिकवतो, त्यानंतर PYQ घेतो. एक लेक्चर तुम्ही कितीही वेळा बघू शकता, त्याला कुठलीही लिमिट नाही. तसेच आपण वेगवेगळ्या डिव्हाइसवर लेक्चर बघायची सोय केलेली आहे. अँड्रॉइड असेल, आयपॅड असेल, टॅबलेट असेल, लॅपटॉपचं विंडोज ॲप्लिकेशन आहे आणि वेबसाईट आहे. ह्या 4-5 डिव्हाइसवर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जे काय तुमच्याकडे अवेलेबल आहे तसं बघू शकता. आणि आता फीच्या संदर्भात सुद्धा एक नवीन आपण गोष्ट घेऊन आलोय, ती म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये फी. तर तुम्हाला महिन्याला अशी फी भरायची असेल तर ते सुद्धा तुम्ही एकदम इझी पद्धतीनं करू शकता. आणि पहिला जरी EMI भरला असेल स्टार्ट करताना, तरी लेक्चर दिसताना तुम्हाला तेवढ्या टप्प्याचे नाही दिसणार, तुम्हाला अख्खी बॅच त्याच्यामध्ये दिसणार आहे. जर एखाद्याला वाटलं महिन्यातच संपव, माझं काही म्हणणं नाही, तुम्हाला फी कमीमध्येच बसेल. फॉर एक्झाम्पल 2 महिन्याचं उदाहरण देतो. आपल्या बॅचची फी 1600 रुपये वन टाइम भरली तर, आणि 2 महिन्यात ती फी अशी डिवाइड होते 1000, आणि नेक्स्ट इन्स्टॉलमेंट पुढच्या महिन्याची 700. आणि कोणी फक्त 1000 भरून पहिल्या महिन्याची इन्स्टॉलमेंटमध्ये कोर्स घेतला, त्याला माझे सगळे लेक्चर दिसणार A to Z. ठीक आहे. आणि त्यानं जर ते महिन्यात संपवलं आणि त्याला वाटलं की आता मला नको आहे, संपला विषय. हे काय बजाज फायनान्स नाही आहे तुमच्या घरी येऊन पैसे वसूल करायला. तुम्ही 1000 रुपये घेऊन एका महिन्यात जरी बॅच संपवली, माझं काही म्हणणं नाही, आणि पुढच्या महिन्याचे 700 भरूच नका. ठीक आहे. म्हणजे 1000 रुपयातच तुमची बॅच तुम्हाला भेट. कळालं. बऱ्याच जणांची ही डिमांड होती, एका वेळी एवढे पैसे ॲडजस्ट होत नाही आहेत. तर इवन 3 महिन्यांचं आहे याच्यात, ज्याला तो प्रयोग करायचाच आहे त्यासाठी 3 महिन्यांची काय रे फी 800, 600 आणि 400 असं आहे ते. जर तुम्हाला पहिल्या महिन्यात 800 भरून कोर्स संपला विषय तुमचा. परत नाही भरलं तरी चालतं, म्हणजे 800 मध्ये तुम्हाला माझी बॅच मिळाली. कळालं. हे खूप चांगलं फीचर आहे. आत्ता महाराष्ट्रातल्या कोणत्याही क्लासमध्ये हे फीचर नाही आहे. तुम्हाला हे फक्त विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे मी. इव्हन डिस्काउंट जरी असेल तरी त्याच्यात सुद्धा तुम्ही हे अप्लाय करू शकता. मग विचार करा, जेव्हा आपला मोठा डिस्काउंट असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे अप्लाय करू शकता. समजलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हेच मला तुम्हाला थोडं सांगायचं होतं. आणि चला आता आपण आजचा टॉपिक घेतलाय, तो म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, अंकगणितीय श्रेणी हा टॉपिक घेतलेला आहे. पहिलाच प्रश्न बघू आणि 2 प्रकारे तुम्हाला सांगतो. एका व्यक्तीने 2000 रुपयांचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले, तर पहिला हप्ता कितीचा होता. ठीक आहे. 2000 रुपयांचं कर्ज होतं, पहिला हप्ता तुम्हाला विचारलाय. आता बघा नॉर्मल मेथडने कसं होतं. नॉर्मल मेथडने बेरजेचा फॉर्म्युला SN इज इक्वल टू N/2 इंटू ब्रॅकेट 2A प्लस N-1 इंटू D.
तर यातले एस एन म्हणजे सगळी बेरीज म्हणजे हे सगळं. परत एन म्हणजे किती हप्ते, तर 4 हप्ते. ए म्हणजे पहिला हप्ता, एन म्हणजे परत 4 हप्ते, डी म्हणजे काय कॉमन डिफरन्स, प्रत्येक हप्ता 50 रुपयानं जास्त आहे, याचा अर्थ डी किती आला 50. आणि पहिला हप्ता तुम्हाला काढायचा म्हणजे ए. बघा किती अवघड पद्धत होती ही फॉर्म्युला. 2000 4 हप्ते तर 4/2 इंटू 2a पहिला काढायचं तर माहीत नाही, प्लस 4 - 1 3 इंटू डी किती आहे रे 50. मग परत बघा बेदोनी 4 आणि इकडे किती येणार ते 1000 भागलं तर, आणि इथं 2a प्लस किती आलं 150. मग 150 इकडे घालवलं आपण तर किती येते हे 850 बरोबर 2a. तर ए बरोबर किती आलं 425. पहिला हप्ता कितीचा 425चा. तरी खूप शॉर्टकटमध्ये केलं स्टेप काढून. अवघड आहे ना. आता सिंपल पद्धत सांगतो. ॲव्हरेज टॉपिक शिकलोय त्याच्यानुसार हे सोडवता येतं आपल्याला. कसं सोडवायचं, 4 हप्ते आहेत सर, 4 लाईन टाक. 1 2 3 4. एपी मध्ये मधली संख्याचा ॲव्हरेज असतो. आता याचं मधली संख्या निघत नाही म्हणजे हे 2 इकडे 2 इकडे, मधलं कुठे येणार इथं. हा काय असणार त्यांचा ॲव्हरेज. 2000 रुपयांचं कर्ज आहे, 4 हप्त्यात फेडायचं आहे. ॲव्हरेज किती असणार आहे 4 पंचे 20 4 0 0 500 रुपये. म्हणजे इथलं ॲव्हरेज काय, इथलं मधलं काय आलं 500. 2 हप्त्यांमध्ये कितीचा फरक आहे 50. म्हणजे ह्याच्यात कितीचा फरक आहे 50चा. म्हणजे इकडं 50चा असणार आणि इकडं 25चा असणार आणि इकडं 25चा असणार, हा असा वाला. म्हणजे 50 झालं. मग 500तून 25 गेलं. हा हप्ता कितीचा 475. अजून पहिला हप्ता पाहिजे, पहिला हप्ता अजून 50 कमी करा. तर इथून इथं 50 कमी आहेत ना, किती झालं 425. फक्त 4 डॅशमध्ये उत्तर आलं. आलं का नाही मजा. पण यासाठी तुम्हाला ॲव्हरेजची कन्सेप्ट माहीत पाहिजे. फॉर्म्युला आलं तर फाटाच मारला ना आपण. एक तर फॉर्म्युला आठवत नाही परीक्षेत आपल्याला. बघ पुन्हा बघ काय काय केलं, जरा डोक्यावरून गेल्यासारखं वाटत असेल. 1 2 3 4. मी सोपं करून शिकवते, पोरं मला म्हणतात हुशार पोरांचं शिक्षक. अरे नाही, हे सोपं आहे. ह्याला हुशार पोराचं डोकं लागेल, पण हे लहान पोराला पण कळतंय. 2000 रुपये 4 हप्त्यात भरायचे. 4 संख्या लिहिल्या. नेहमी समान डिफरन्स असेल, इव्हन समसंख्या असतील, विषम संख्या असतील, सलग संख्या असतील तर मधली संख्या ॲव्हरेज असतो. 2000 भागिले 4 500 काय झाला तुमचा ॲव्हरेज. मधल्याच्या मध्ये 500 इथे ना. 2 हप्त्यांमध्ये 50चा गॅप आहे, म्हणजे इथला गॅप 25चा पाहिजे आणि इथला गॅप पण 25चा पाहिजे. झाला का 50चा. मग 500 मधून 25 गेले किती आलं 475. इथून 50 कमी किती आलं रे 425. पहिला हप्ता किती झाला 425चा. आणि तेच तुमचं उत्तर. इझी. अजून असे 4 गणित आहेत. त्यानंतर तुम्हाला वाटेल अर सर भारी शिकवत आहे. ठीक आहे, हे पहिलं 30-40% कळालं असेल. आता बघ दुसरं. एका शेतकऱ्याने 1000 उसने घेतले आणि त्यावरील 140 व्याजासहित 12 हप्त्यांमध्ये फेडले. म्हणजे 1000 प्लस 140 टोटल फेडले किती त्यानं 1140. किती हप्त्यांमध्ये रे 12 हप्त्यांमध्ये. म्हणजे बघ 1 2 3 4 5 6 6 इकडे गेले 1 2 3 4 5 6 ॲव्हरेज मधला असतो ना. मग 1140 12 हप्त्यांमध्ये फेडलेत. मग ॲव्हरेज किती 1140 भागिले 12. 12 9 अष्टोदर्शी उरले किती 6 आणि 12 पंचे 60. 12 पंचे 60. ओके करेक्ट. 95. म्हणजे 95 कुठे येणार इथं. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 10 ने कमी आहे. म्हणजे इकडे इकडे वाढत राहणार, इकडे कमी होत राहणार, पुढं कमी होत राहणार. तर त्याचा पहिला हप्ता आता 10 ने कमी आहे म्हणजे हे 5 असणार आणि हे 5 असणार. म्हणजे 95 आणि 5 किती झालं रे इकडं 100. 100 झालं तर इकडे किती झालं 110 120 130 140 आणि 150. पहिला हप्ता कितीच आहे 150. तुम्ही म्हणा सर मग अशी कमी कमी केलं आता वाढव. कमी कमी होत राहतं ना. म्हणजे पहिली संख्या मोठी असणार 150 ते 40 म्हणून इथून वाढवत नेलो. 10 सेकंद किती वेळ लागला 70-80% कळालं. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये 100% आणि चौथ्या एक्झाम्पल तू सोडवायचं. पुढे एका व्यक्तीने 4000 रुपयांचे कर्ज 8 हप्त्यात परत केले. प्रत्येक हप्त्यात आधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले. तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता 50 रुपये. 4000 8 हप्त्यात 1 2 3 4 ॲव्हरेज 1 2 3 4 4000 रुपये 8 हप्त्यात दिलेत म्हणजे ॲव्हरेज काय आला 500. प्रत्येक हप्ता 50 रुपयाने जास्त आहे म्हणजे इकडे 25 इकडे 25 जास्त आहे म्हणजे कमी करायचं. किती आले हे 475. 50 कमी करू 425 375 325. पहिला हप्ता कितीचा होता कितीचा आहे रे पहिला हप्ता 325. ट्रिक नाहीये
दिस इज कन्सेप्ट, प्युअर कन्सेप्ट. त्या एसएनच्या फॉर्म्युलापेक्षा किती भारी आहे. मिळालंय का कुठे बघायला आजपर्यंत? खरं सांग, मिळालंय का? खोटं बोलूच नकोस तू. जे कोण रती महारथींचे लेक्चर्स तू बघतो, आहे का हे? नाही आहे. अपडेट स्वतःला ठेवायला लागतं. मी रोज दरवेळी जी बॅच घेतो दरवर्षी, आधीच्या बॅचपेक्षा भारी शिकवतो. 1-2 विद्यार्थी रिपीट येतात, असंच सर मागच्या वेळी जरा अजून चांगलं करायचं, फ्रीमध्येच येतात ते रिपीट करायला. ते सरळ म्हणतात, सर मागच्या वेळी असं नव्हतं शिकवलं तुम्ही. मी प्रत्येक वर्षी स्वतःला अपडेट करतोय, काय ना काहीतरी शोधतोय, रिसर्च करतोय, प्रॅक्टिस करतोय, आणि ह्याचं अजून कसं काय कमी करता येईल ते बघतोय, आणि मग तुमच्यासमोर येतो मी. ठीक आहे. मी 2016चं मला एखादं लेक्चर काढून बघा दुसऱ्या चॅनलवर ज्यांच्याकडे शिकवतो तिथं, आणि आता मी बघा. ठीक आहे. तर हे गरजेचं आहे, हेनच पेपर कव्हर होणार आहे, नाहीतर कव्हर होत नाही. नेक्स्ट बघा. आता हा तुमचा प्रश्न आहे, पॉज करून तुम्ही ट्राय करा. शेवटचा प्रश्न आहे टॉपिकचा. एका शेतकऱ्याने 20,000 रुपये कर्ज घेतले, त्याने त्यावरील 2800 रक्कम भरली. म्हणजे 20,000 आणि 2800 म्हणजे 22,800 रुपये टोटल फेडायचे 12 हप्त्यात. 12 हप्ते म्हणले की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, 3 आणि 3 6 इथं मधलं. तर ॲव्हरेज काढू 12 हप्त्याचा. 12 1 12 उरले 10, 12 9 अष्टोदरशे 12 0 0 0 1900 ॲव्हरेज आला. प्रत्येक हप्ता 100 रुपयानं कमी आहे, म्हणजे इकडं 50 इकडं 50, कमी कमी होत राहते म्हणजे वाढवायचं. हा हप्ता किती झाला? 1950चा. बरोबर. मग आता इकडून काय येणार? 1950 100 100 न वाढवत राहा. 2050, 2150, 2250, 2350, आणि पहिला हप्ता काय झाला रे? 2450. खतम. कधीचा प्रश्न आहे? कंबाईन सी मेन्स 2024. आहे का नाही मजा? कळलं? कशाची कन्सेप्ट लावली आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनला? ॲव्हरेजची कन्सेप्ट लावली. झालं ना. आयोगाचे सोडवतोय ना, का माझे स्वतःचे घेऊन आले सोपे सोपे? आयोगाचेच सुटतात, सगळे सुटतात. कसेही येऊ दे, कसेही फिरवा फिरवी येऊ दे, सुटतात. कळालं? तर हे होतं अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जिथं आपण तो भला मोठा फॉर्म्युलाला फाटा मारून एकदम सोप्या पद्धती. आता हे तर आकडे मोठे आहेत, फॉर्म्युल्यात तर किती घाण होईल विचार कर. पहिलं जे फॉर्म्युला सोडवलं होतं ते आकडे पण सोपे होते, त्यामुळे तुला ते सोपं पण वाटलं, पण मोठ्या आकड्यांच्या बाबतीत अजून मोठं होतंय. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं जर शिकायचं असेल तर माझी मोठी बॅच तर लावाच, नाही लावायची. टेस्ट सिरीज आहेत, ह्याच्यात शिकवल्यासारखंच केलेलं आहे मी टॉपिक वाईज टेस्ट सिरीजमध्ये. 30 टॉपिकला प्रॉपर 15-20 मिनिटाची कन्सेप्ट सांगून मग सुरुवात केली आहे प्रत्येक टॉपिकची. त्यामुळे 1-1 सव्वा तास लेक्चर गेलंय. 15-20 मिनिटात टेस्ट सिरीजचं एक्सप्लेनेशन नाही आहे. हा प्रॉपर 40 तासांचा कंटेंट आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता. उडवलं नाही आहे. नाहीतर तुम्हाला माहिती आहे यूट्यूबवरचं लेक्चर फक्त तासभर असतं आणि आतमध्ये बॅच परचेस केल्यावर 20-20 मिनिटात एक्सप्लेनेशन देतात लोक. तसं नाही. माझं प्रत्येक आतमध्ये लेक्चर तासभर सव्वा तास लेक्चर आहे प्रत्येक. ठीक आहे. त्यामुळे ही परीक्षण 1 टेस्ट सिरीज आणि ही परीक्षण 2 टेस्ट सिरीज, या 2 टेस्ट सिरीज करायचे आहेत. आणि इथून पुढं गणित बुद्धिमत्ता कुठल्याही एक्झामला असलं तरी माझी ती मोठी बॅच करायची आहे. तुम्हाला त्याचा 100% फायदा होणार आहे. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट. ही आपली कन्सेप्ट इज पॉवर सिरीज बघायची आहे रोज संध्याकाळी 5 वाजता सगळी कामं बाजूला करून. ठीक आहे. आणि तुम्हाला जे काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगायचं मला.